नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा या विषयातील आज आपण पेपर 1मधील स्वस्थ परिचय या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. स्वस्थवृत्तच्या NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला या टॉपिकला 6 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तरी तुम्हाला यावर MCQ व SAQ असे दोनच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर तुम्हाला LAQ विचारला जाणार नाही. सोबतच या स्वस्थ परिचय या टॉपिकच्या अंडर आपण स्वस्थ निरुक्ती, त्यानंतर परिभाषा, त्याचे लक्षण आणि त्याचे प्रयोजन अशा सर्व पॉईंटच्या नोट्स पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवातीला स्वस्थ परिचय, त्याची निरुक्ती. स्वस्थ वृत्त म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे BMS सेकंड इयरमध्ये एक विषय आहे जो आधी थर्ड इयरला होता, तो आता नवीन सिलेबसनुसार सेकंड इयरला चालू केलेला आहे, स्वस्थ वृत्त. तर स्व प्लस थ प्लस वृत्त. स्व म्हणजे काय? तर स्वमित्व, आत्मीय हा अर्थ आहे. आत्मीय म्हणजेच जीवन किंवा आयु. स्थ म्हणजे स्थिरता दर्शवतं, आरोग्य, स्थिरता. आणि वृत्त म्हणजे आचरण करणे. तर स्वस्थच्या रक्षणाकरिता स्वस्थ व्यक्तीद्वारा प्रत्येक दिवसा सकाळी उठल्यापासून जे काम केले जाते त्याला आपण स्वस्थ वृत्त असे म्हणतो. स्वतःच्या प्रयत्नाने आरोग्य टिकवण्याकरिता केलेले आचरण म्हणजे स्वस्थ वृत्त. तर ही त्याची सिंपल निरुक्ती आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आयुर्वेदामध्ये विविध आचार्यांनी त्यांचे विविध मत एक्सप्लेन केलेलं आहे. तसंच त्यांनी विविध श्लोकांद्वारे परिभाषा सांगितलेल्या असतात. तर स्वस्थच्या सुद्धा परिभाषा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अष्टांग हृदयानुसार रोगस्तु दोष वैषम्य, दोष साम्य, रोगता. दोष वैषम्य म्हणजे रोग आणि दोष साम्य म्हणजे आरोग्य. त्यानंतर धातू साम्य आरोग्य हा चरकांचा श्लोक आहे. शरीरातील धातू, दोष, मल इत्यादींची साम्यता म्हणजेच आरोग्य आहे. त्यानंतरचा श्लोक आहे समदोष सम अग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रियार्थ मन स्वस्थ इत्याभिधीयते. तर हे जे छोटे छोटे श्लोक आहेत ते तुम्ही पाठ करा, ते तुम्हाला एक्झाममध्ये इम्पॉर्टंट पडतील. शरीरातील दोष, धातू, मल, अग्नी ह्या क्रिया साम्य असणे व मन, आत्मा, इंद्रिय प्रसन्न असणे म्हणजेच स्वस्थ होय. नेक्स्ट अजून एक परिभाषा आहे. सममास प्रमाणस्तु समसहननो नर दृढनेंद्रिय विकारानाम न बलनेना भूभूयते शुत्पिपासा आतपसः शीत व्यायाम संसह समपक्ता समजर सममांसोपचयोमता. चरक सूत्रस्थानमधला श्लोक आहे. आचार्य चरक यांनी केवळ शारीरिक भावाचा विचार करणारी व केवळ दृढनेंद्रिय हे मानसभाव दर्शवते. स्वस्थास आचार्य चरकांनुसार स्वस्थ असणाऱ्या भावना म्हणजेच स्वस्थ होय. हे झाले स्वस्थचे परिभाषा. आता स्वस्थाचे लक्षणं. त्यामध्ये पण तो परत श्लोक आपण ते श्लोक वापरू शकतो. समदोषा सम अग्नी समधातू मलक्रियावाला. त्यामध्ये तिन्ही दोष, अग्नीचे कार्य, सप्तधातू, मलादी विसर्जन हे साम्य असणे व नेत्रादी इंद्रियांचे कार्य व मन, आत्मा सदैव प्रसन्न असणे हे स्वस्थ व्यक्तीचे लक्षण आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्ती कसा ओळखायचा यावरून ओळखावा. त्यानंतर शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा संयोगे दारी जीवितम. चरक सूत्रस्थानमधला श्लोक आहे. पुरुष हा शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांचा संयोग आहे. या चारही भावांचा विचार करणारी स्वस्थ लक्षणं आहेत. त्यानंतर स्वस्थ प्रयोजन. स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनच. चरक सूत्रस्थान 30. हा श्लोक तर तुम्हाला पाठच पाहिजे. स्वस्थचं प्रयोजन आहे. तुम्हाला SAQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. व हा टॉपिक नीट स्टडी करा. ह्याच्यावरून SAQ व MCQ असे प्रश्न विचारतात. स्वस्थ व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवणे व विकाराचे प्रशमन करणे हे स्वस्थाचं प्रयोजन आहे. दुसरा श्लोक आहे. सर्वमन्य परित्यज्य शरीरम उपपायेत तद्भावे ही भावानाम सर्व भावे शरीरेनाम. चरक निदानस्थानचा श्लोक आहे. संसारामध्ये सर्वांनी सर्व बाबी सोडून स्वशरीराचे पालन केले पाहिजे, कारण शरीर हे सर्व दुःख सुखदुःखाचे माध्यम आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे सर्वांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. आणि यातील लास्ट पॉईंट आहे स्वास्थ्य परीक्षण. स्वास्थ्य परीक्षण कसं करावं? तर स्वस्थ वृत्ताच्या मदतीने व्यक्तीचे प्रकृती, व्यवसाय व वयानुसार रोग व निरोगी अवस्थेचे रक्षण केले जाते. चिकित्साच्या दृष्टीने बलरक्षण स्वस्थ वृत्ताद्वारे करतात. शरीरामधील बल, वर्ण व ओज याचं रक्षण केलं जातं. त्यानंतर व्याधी प्रतिबंधात्मक शक्ती वाढवणे, त्यानंतर व्याधी प्रतिबंधन करणे, व्याधीची तीव्रता कमी करणे, व्याधीस मुळासकट दूर करणे आणि उपद्रव टाळणे. तर हे सर्व स्वास्थ्य परीक्षण अंडर येतात. तर या होत्या स्वस्थ वृत्त एवं योगा या टॉपिकमधील स्वस्थ परिचयच्या नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. तसंच स्वस्थ वृत्त संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते एकदा तुम्ही अवश्य पहा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.